खेळण्या शिकण्याच्या वयात एका शाळकरी मुलाला खुणावत होती ती दशावतार रंगभूमी. वेळ आली आणि संधीही. वयाच्या 16व्या वर्षी दशावताराच्या रंगमंचावर अचानक प्रवेश झाला तो श्रीराम साहिल यांचा. आईने दिलेली साथ आणि भक्कम आधार या जोरावर श्रीराम यांनी अनेक स्त्री व्यक्तिरेखा सादर केल्या. मात्र त्यांनी साकारलेली नागिण ही भूमिका भाव खाऊन गेली. तर मालवणी भाषेला न्याय देताना त्यांनी साकारलेल्या मालवणी बोलीतील विविध भूमिका रसिकांना आनंद देणाऱ्या ठरल्या. आपल्या कामाइतकीच दशावतारातील भूमिका महत्त्वाची मानून लोककलेला सेवा मानून काम करणाऱ्या या युवा कलाकाराला आमच्या प्रहार डिजिटलच्या शुभेच्छा. नमस्कार. प्रहारच्या मुलाखत सत्रात मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर कोकण म्हटलं की नानाविध कला आपल्याला एकत्र जाणताना दिसतात. अशाच कोकणामध्ये सिंधुदुर्ग नावाचा जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे कलेचा आगर. अनेक रत्न या जिल्ह्यामध्ये चमकताना दिसतात. आज आपण अशाच एका रत्नाला बघणार आहोत, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत. अर्थात हे रत्न अनुभवाने आणि वयाने लहान असेल पण कर्तृत्वानं ते खूप मोठं आहे. अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या रत्नाची खुलेआम चर्चा होते, दशावतारामध्ये स्त्री अभिनय हे आजही पुरुष करतात आणि तो आव्हानात्मक असतो. स्त्रीवाद समाज असताना स्वतःच्या त्या पुरुषाला न बोल देता अलगदपणे अभिनय साकारणं हे मोठं कौशल्याचं आणि जिगरीचं काम असतं. आणि इकडचे लोककलावंत ते अगदी आनंदाने देवाची सेवा, रसिकांची सेवा म्हणून ते स्वीकारतात. आपण आज भेटणार आहोत काळविड्याच्या सुपुत्राला, सावंतवाडीच्या तालुक्यातील एका युवा लोककलावंताला, अर्थात ज्यांची नागिन, पर्णिका, मथुरा, मंथरा याच्याबरोबर अनेक भूमिका ज्यांनी लिहिलेल्या वटवल्या आणि लहान वयामध्ये अनेक लोकांच्या हृदयाचा वेध घेणं ज्यांना सहज शक्य झालं त्या श्रीराम साहिल यांना आपण आज साहिल यांना भेटणार आहोत. त्यांच्याशी हितगुज करणार आहोत. म्हणजे त्यांचा अनुभव आहे फक्त एक टप्प्याचा, म्हणजे 12 वर्ष ते या लोककलेमध्ये आहेत. पण 12 वर्षामध्ये सुद्धा त्यांनी जी उंची गाठलेली आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच काही चाहत्यांच्या विनंतीवरून काही जे वरिष्ठ लोक आहेत त्यांनी विनंती केली आहे की त्यांची मुलाखत प्रहारच्या माध्यमातून रसिकांपर्यंत यावी. आणि हा प्रहारचा नित्यनेमाचा उपक्रम की जे जे उदात्त आहे, जे जे दिव्य आहे, भव्य आहे, चांगलं आहे ते लोकांसमोर आणणं आणि विकृती, विडंबना ज्या आहेत त्याच्यावर जोरदार प्रहार करणं. आपण आज भेटणार आहोत राम साहिल यांना. साहिल नमस्कार. नमस्कार. प्रहारच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. मी दशावतार नाट्यकलावंत श्रीराम साहिल सर्वांना हात जोडून नमस्कार करतो. मी खरं तर आभार मानतो प्रहार डिजिटलचे, ज्यांनी मला आमंत्रित केलं या मुलाखतीसाठी, आणि म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. साहिल, तुम्ही जो आता गेटअप केलाय तो नेमका कोणता? आता तर सध्या विनोदी भूमिका माझी जोरदार चालते, त्यामुळे मी विनोदी भूमिकेचा गेटअप केलेला आहे, म्हणजे गावकरणीचा गेटअप केलेला आहे. खूप छान. तर आपण एक पुरुष आहात. पुरुष असून स्त्रीच्या भूमिका करणं हे दशावतारामध्ये आव्हानात्मक असतं. बरोबर आहे. मग एवढ्या कमी वयामध्ये, म्हणजे माझ्या माहितीनुसार 9वीतून तुम्ही दशावतारामध्ये प्रवेश केलाय. तर 9वी हे खेळण्या बागडण्याचं, मौज मजा करण्याचं वय असतं. मग 9वीतला जो प्रवास तुमचा सुरू केलाय तो आज सगळ्यात तुमचा अभ्यासपणे चालू आहे. मग तुम्ही स्त्री भूमिकेकडे कसे काय वळला? सर, खरं तर लहानपणापासूनच मला नृत्य करण्याची आवड होती. तसेच शालेय जीवनात असताना म्हणजे गॅदरिंग वगैरे असतं तेव्हा डान्स वगैरे मी करायचो. आणि आमच्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतात आमच्या गावात, तेव्हा मी डान्स केलेला. तेव्हा आमच्या गावीच्या वाडीत गणवाडी म्हणून विश्व दशावतार नाट्यमंडळ आहे, तिथून माणसं बघायला आले. तेव्हा त्यांनी मला विचारलं तू नाटकात काम करशील का. तेव्हा त्याच्या अगोदरच मला थोडं येत होतं नाटक सगळी बघत असल्यामुळे, त्यामुळे मी हो म्हणून सांगितलं आणि तेव्हापासून माझी सुरुवात झाली. खरंच तुमचं अभिनंदन आणि आभार सुद्धा यासाठी की तुम्ही कोवळ्या वयात दशावतारामध्ये प्रवेश केला. दशावतारामध्ये तुम्हाला जायचं आहे असं तुम्हाला काय वाटलं की मला दशावतारात कला क्षेत्रात प्रवास करायचा आहे?
कारण मला माझ्या लहानपणापासून अंदाज वाटत होतं मला की दशावतारात जावं आणि असली भूमिकेबद्दल मला खूप म्हणजे विनोदी भूमिकेत मला खूप रस होता. म्हणजे असं वाटायचं की आपण कोणाचं नाटक बघितल्यावर आपण त्याने विचारावं मी नाटक केलं लहानपणापासूनच. त्यामुळे लहानपणीच मला आवड होती की दशावतार मध्ये एकदा तरी काम करावं आणि आता ते खरंच सत्यात उतरलं. खरंच खूप छान. स्त्री भूमिकेमध्ये कोणकोणती आव्हानं असतात? स्त्री भूमिकेमध्ये माझ्यावर लहान वयातच खूप मोठ्या मोठ्या भूमिका आल्या होत्या. मी सचिन मानव म्हणजे इन्सुलिन आवडी दशावतार नाट्य मंडळ या मंडळात मी 9वीला गेलो होते. त्यावेळी पहिल्यांदाच मला भूमिका तिथे शिर्डी माझे पंढरपूरचे नाटक करायचे. तेव्हा माझ्या वाट्याला म्हणजे ती म्हातारी बायजान होती ती भूमिका आली आणि मी तेव्हा 16 वर्षाचा होतो. तेव्हा मी म्हणजे ती भाषा बोलले नाही पण बायजाला दिसणार नव्हतो. तरी पण मी त्यांना विनंती केली मी करू शकतो पण मला लोक असतील हा लहान आहे तर आणि हा भूमिका करतो. तरी पण मी मग भूमिका केली आणि ते आमची म्हणजे मालक होते त्यांना ती भूमिका आवडली आणि तेव्हापासून आधीच दडपण येते म्हणजे स्त्री भूमिका करताना अंगावर एक ओझं येतं. परत लोक काय म्हणतील दुसऱ्या दिवशी असे विचार येतात. पण एक कला आहे म्हणून आम्ही दुर्लक्ष करतो सगळ्या गोष्टींकडे. खरं तर लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्ही जर लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचला तर लोक तुमचा उदोउदो सुद्धा करतात. हो हो बरोबर आहे. आणि तोच अनुभव आहे मला. कारण आमची वाडी आहे गावडीमध्ये तिथे मी आमच्या वाडीत एकच आहे कलाकार दशावतार कलाकार. त्यामुळे आधी मला कोणी असं हे करायचं नाही म्हणजे तू स्त्री भूमिका करतोस तुला कोण विचारत नाही तुला घरात तुला परवानगी देतात का तुला कोण हसत नाही का. तर मी काहीच बोलायचं नाही कारण मला जायचं होतं नाटकात. त्याच्यामुळे आता सगळे कौतुक करतात त्याच्यामुळे खूप चांगलं वाटतं. अलीकडे ज्येष्ठ कलावंतांच्या मुलाखती सुद्धा प्रार काट्यावर घेतल्या गेल्या. अनेक दिग्गज कलावंतांनी रोखून मतं मांडली. त्यांचे एक आरोप आहे तुम्ही युवा म्हणून तुमच्या समोर मुद्दा हा प्रश्न मला उपस्थित करावासा वाटतो. ज्येष्ठ कलावंत आपल्याला बघत असणार की तुम्ही युवा कलावंतांनी दशावतार विडंबनाकडे नेलं कसं बघता? सर खरं तर ज्येष्ठ कलाकारांनी सांगितले ते कदाचित बरोबर सुद्धा असेल. कारण आता समजा माझं उदाहरण धरा तर मी एका म्हणजे भूमिका केली राजकन्याची आणि नंतर पुढचा प्रवेश असेल आणि ती वेगळी झाली असेल. वेगळी झाल्याच्या नंतर आता आम्हाला जे देतात म्हणजे स्टेज देतात स्टेज देतात त्याच्या बाहेर प्रवेश करता कोणाला येत नाही कारण ते बंधन असतं. ते बंधन असतं त्याच्या बाहेर गेल्यानंतर परत ते आदर्शीच्या घरात जो कोण असेल ज्येष्ठ व्यक्ती तिथे बसलेली असेल किंवा छोटी मुलं बसलेली असतील त्यांना उचलून आणून परत त्यांना काहीतरी खेचणं वगैरे असं काही केलं तर परत ते ज्येष्ठ कलावंतांना आवडत नाही कारण त्यांनी जे केलं ते आम्ही करू शकत नाही. म्हणजे आज आपण बघितलं तर दशावतार हे प्रबोधनाचं एक माध्यम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी भारतीय लोकांना एकत्र येण्याची बंदी केलेली होती. त्यावेळी तुमच्याच दशावताराने याच लोककलेनं अनेक माध्यमातून जनजागृती करत लोकांना एकत्र आणण्याचं खूप मोठं काम या लोककलेच्या माध्यमातून झालेलं होतं आणि आजही गोवा प्रांत त्याची साक्ष देतो. मग अशा लोककलेमध्ये तुमच्यासारख्या युवा कलावंतांकडून अशा प्रकारचा विपर्यास किंवा विडंबन घडणं हे लोककलेसाठी मार्ग आहे तुमचं म्हणणं का? बरोबर आहे सर. कारण जेव्हा आपण कला सादर करतो तेव्हा आता सगळीकडे माध्यम झाली त्यामुळे कोणी व्हिडिओ शूटिंग वगैरे करतात ते सगळीकडे पसरलं जातं. त्याच्यामुळे दशावतार कलाकाराकडे बघताना प्रत्येक आदराने बघतो. त्यामुळे आपण कला सादर करताना जर चुकीचा अवलंब केला तर आपल्याला कुठेतरी आपल्या दशावताराला आणि कलेला गांभून लागेल असं मला वाटतं. खरंच साई तुमचं कौतुक यासाठी आहे. तुम्ही अनुभवाने जरी कमी असला तरी विचाराने खूप उच्चभ्रू वाटताय मला. तुम्ही ह्या गोष्टी स्पष्टपणे स्वीकारताय की हो असं आमच्याकडून होतं असं होता का म्हणे माझ्या कलेला गालबोट लागतं का म्हणे. हो बरोबर आहे. कारण दशावतार कला म्हणजे ती तेवढी सांभाळली पाहिजे. कारण मला ज्येष्ठ कलाकारांचं मत तुम्ही सांगितलं ते बरोबर वाटतं कारण मी सुद्धा म्हणजे बघितलेलं आहे. कारण म्हणजे आता मी
मी सुद्धा भूमिका करताना मी सुद्धा भान राखून केली पाहिजे भूमिका. म्हणजे कोणती भूमिका असेल जर आपल्याला स्टेज देतात त्याच्या पुढे जाता येत नाही असं जुने कलाकार सांगत होते. म्हणजे त्याचं ते बंधन असतं, त्या बंधनाच्या पुढे पाऊल टाकून उपयोगाचं नाही. तेव्हा म्हणजे आता कोणी असेल समजा मी वेळेच्या भूमिकेत असेल आणि समजा तिथे ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे वृद्ध व्यक्ती बसली असेल त्यांना खेचून आणणं हे मला एक कलाकार म्हणून शोभणार नाही. आणि मी माझ्या मंडळींना पण हेच सांगेन की तुम्ही जे भूमिका सादर करताना तुमच्या आठवड्यात एवढीच भूमिका सादर करा, बंधनाच्या पुढे जाऊ नका. खर तर बंधन मुक्त झालं की माणूस उधळा होतो आणि उधळ्याला नेहमीच जग खाली खेचते. तुम्ही अनेक लोकांचे आदर्श तुमच्या समोर ठेवता. तुम्ही कोणत्या कलावंतांचा आदर्श तुमच्या समोर ठेवला? स्त्री व्यक्तिरेखा करत असता. स्त्री व्यक्तिरेखा करत असताना मी प्रथम कैलासवासी सुधीर केळीकर यांची कंपनीचं नाटक होतं आमच्या गावात, हार गेलेला कुंतीने म्हणून. जेव्हा मी लहान होतो तेव्हा त्या कंपनीमध्ये सुधीर तांडेल कार्यरत होते आणि त्यांनी अलौकिकाची भूमिका केली. ही भूमिका मी पाहिली तेव्हापासून मी सुधीर तांडेल यांना माझा गुरुवर्ग मानतो अप्रत्यक्षरित्या. म्हणजे मला काहीतरी माहिती हवी असेल आणि एखादी नवीन भूमिका माझ्यावर आली असेल तर मी फोन करून किंवा मेसेज वगैरे करून विचारतो त्यांना पण, आणि ते सांगतात मला, म्हणून मी आदर्श म्हणून त्यांना पाहतो. खरं तर सुधीर तांडेल बद्दल आपण बोलताय की ज्यांचा थैत्या अनेक ठिकाणी आपण संयुक्त नाटकाच्या माध्यमातून बघत असतो. म्हणजे कोणतीही भूमिका असली तरी ती उचलून कशी धरावी आणि समोरच्याला आपलं म्हणणं कसं पटवून द्यावं यामध्ये माहीर असणाऱ्या एका स्त्री व्यक्तिरेखेबद्दल आपण या ठिकाणी व्यक्त झाला आणि अप्रत्यक्षरित्या गुरु त्यांना मानला. या व्यतिरिक्त आम्हाला आपल्याला कोणकोणत्या व्यक्तिरेखा त्यांच्या बघायला आवडतात? त्यांची मला कोणती बघायला आवडते, त्यांची नागिन म्हणजे जी त्यांचा खलनायकी भूमिका आहे त्याकडे मी जास्त लक्ष केंद्रित करतो आणि त्यांच्या सगळ्या भूमिका मला आवडतात. तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये सुद्धा सादरीकरण केलेले आहात दशावताराच्या माध्यमातून आणि माझ्या माहितीत असं आलेलं आहे की तुम्हाला अनेक ठिकाणी पहिल्या क्रमांकाची पारितोषिक सुद्धा मिळालेली आहे. जेव्हा आपण प्रथम क्रमांकाची पारितोषिक मिळवतो आणि एका परीक्षकाच्या नजरेमध्ये आपण एक चांगला कलावंत म्हणून जातो, म्हणजे तो प्रवास जो आहे एक नंबरच्या पारितोषिकाकडून म्हणजे नवीतले साहिल ते प्रथम क्रमांकाचे स्त्री व्यक्तिरेखा साकारणारे साहिल, हा प्रवास आम्हाला नेमका जाणून घ्यायचा आहे. सर 2009 मध्ये जेव्हा माननीय श्रीधरभाई पुरस्कृत स्पर्धा शिरंगे येथे दोडामार्ग आयोजित होती तेव्हा राजा रुक्मांग हे नाटक माऊली दशावतार नाटक इन्सुलिन मंडळाने दिलं होतं तिकडे. त्यावेळी मी लहान होतो आणि मला मडवळी म्हणजे विनोदी भूमिका तेव्हा पहिल्यांदा मिळाली. गुरुवर्य सचिन पालव यांनी मला म्हणजे स्क्रिप्ट लिहून दिली म्हणजे काय बोलायचं ते, आणि त्यावेळी मी ते पाठ केलं आणि नंतर मी सादर केली भूमिका आणि त्यावेळी मला प्रथम क्रमांक मिळाला होता तिकडे 2009 मध्ये. त्यानंतर सलग 5 वर्ष वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ टेंबोली त्या मंडळाचे नाट्य स्पर्धा भरवली. सलग 5 वर्ष मी नंबर घेतला. मंथरा केली होती भरतपेठ मध्ये, तो खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रथम क्रमांक आला होता. राजा रुक्मांगत नाटक केलं होतं तिथे सुद्धा प्रथम क्रमांक दिला. माया मच्छीधर मध्ये सुद्धा प्रथम क्रमांक दिला. युगपुरुष मधली वेश्या भूमिका होती ती गेली त्याच्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक दिला. आणि असे 5 क्रमांक मला तिथे भेटले. तसेच कामगार कल्याणामध्ये सुद्धा 2य क्रमांकाचं पारितोषिक मला मिळालं. म्हणजे माझ्या माहिती असं आहे की प्रभाकर पारसेकर काका जे आहेत ते मंथरा त्यावेळी साकारायचे आणि त्यांची मंथरा प्रचंड भाव खाऊन गेली. मग प्रभाकर पारसेकर काकांनी आणलेली मंथरा कधी तुम्ही बघितलात का? नाही. मग तुम्ही मंथरा साकारत असताना कोणाला समोर ठेवला? मी मंथरा साकारत असताना एकदा कैलासवासी शंकर मोरे यांची बघितली होती. त्यावेळी त्यांना नजरेसमोर ठेवून भूमिका केली होती. मंथराचा अभ्यास नेमका कसा केला? मंथरेचा अभ्यास केला म्हणजे गुरुवर्य सचिन पालव यांनी मला म्हणजे सगळं लिहून दिलं असं बोलायचं आणि अशी भूमिका करायची. तिसऱ्या साखी देंडी असते त्याला ती अशी म्हणायची. सोर कुठे वाढवायचा, काही समोर तिला कसं हे करायचं म्हणजे तिला उचलून घालायचं कसं तिला म्हणजे आम्हाला राज्याभिषेक देताप्रमाणे म्हणून कसं हे करायचं त्याबद्दल त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. म्हणजे तुम्हाला जर आता ती साखी दिंडी आठवत असेल तर नक्कीच रसिकांच्या समोर आपण ती थोडक्यात ठेवला तर त्यांनाही कळेल की दशावतारात काय असते साखी दिंडी. हो नक्की बोलू लागलं.
राम करी जरी नृपपद गेले खचित तुझे गे भाग्याची फुटले राम करी जरी नृपपद गेले खचित तुझे गे भाग्याची फुटले समजे दीक्षा पात्राची आले समजे दीक्षा पात्राची आले भरताच्या हाती कौसल्याची मगती सत्ता मिथ्या गर्व का करी तू आता कौसल्याची मगती सत्ता मिथ्या गर्व का करी तू आता समजे भिक्षा पात्राची आले भरताच्या हाती. हा दशावतारामध्ये साखे देवीचा एक गायनाचा प्रकार आहे. अर्थात जेव्हा आपण ही सादर करतो म्हणजे ही कधी सादर केली जाते ते आपण साईकडनं जाणून घेऊया. जेव्हा आपल्यावर जेव्हा प्रसंग येतो म्हणजे समोरचा प्रसंग येतो म्हणजे आता समजा माझा मुलगा असेल आणि माझा सावत्र मुलगा असेल आणि माझ्या सावत्र मुलाचा राज्याभिषेक होत असेल आणि आपल्या स्वतःच्या मुलाला बाजूला घेऊन सावत्र मुलाच्या राज्याभिषेकासाठी ती जय्यत तयारी करत असेल तर जी समोरची व्यक्ती असते ती तेव्हा तिला समजावते आणि समजावते तेव्हा असे साखी दिवे वापरली जाते म्हणजे ती त्या साखी दिव्यातून समजवण्याचा प्रयत्न करते की तू असं वागू नको असं वाग. जर समजा तू अशी वाटेल तर तुझ्या मुलाच्या हाती भिक्षा पात्र येईल. खूप सुंदर लहान वयामध्ये तुम्हाला बऱ्याचपैकी या सगळ्या गोष्टींचा अनुभव आहे. तुमच्या दशावतारामध्ये अलीकडच्या काळामध्ये मीडियाच्या माध्यमातून अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यामध्ये तुम्ही विशेष करून विनोदी व्यक्तिरेखा सादर करत असताना मालवणी भाषेचा खुबीदार वापर हा हे तुमचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हो सर म्हणजे मी विनोदी भूमिकेमध्ये जास्त लक्ष केंद्रित केलं कारण मी नोकरीला असल्यामुळे मला पारंपरिक कंपनीमध्ये काम करता शक्य नसणार त्यामुळे आणि माझ्या केसही मला वाढवता येणार नव्हते म्हणून त्यामुळे नुसतं राजकारणात गेले असेल तर मी आज इथे आलोच नसतो. फक्त मुलीच म्हणजे मी मुलीच करण्याचं घेऊन बसलो असतो तर मी इथे आलोच नसतो. म्हणून मी थोडेसे तरी नाव म्हणून विनोदी भूमिकेकडे लक्ष केंद्रित केलं आणि वेगळ्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे घरगुती जीवनात जे म्हणजे आता स्त्रिया एकत्र बसून जेव्हा गप्पा मारतात म्हणजे जुन्या स्त्रिया असतात म्हणजे वृद्धाप काळातल्या ते हात वारे करून जमिनीला हात लावून वगैरे एखादा शब्द आता व्यवस्थित असेल तर जुनी माणसं असतात त्यांना म्हणतात येणार नाही व्यवस्थितच म्हणणार म्हणजे तसे जुने शब्द मी पोचवतोय रसिकांपर्यंत आणि म्हणून विनोदी भूमिकेकडे मी जास्त लक्ष केंद्रित केलं. खरं तर आपण विनोदी भूमिकेबद्दल बोलत असताना माझ्यासमोर नावं येतात ती अभिजी भावदाळकर जे ज्येष्ठ कलावंत आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये दशावतारामध्ये विनोदाकडे अश्लीलपणे बघितलं जातं. हो कारण विनोदी भूमिका करताना सुद्धा आपण आपलं भान राखून बोललं पाहिजे कारण समोर रसिक प्रेक्षक असतात ते कुठेतरी स्त्रिया पण असतात. जर आपण अश्लील शब्द वापरला असेल तर आणि समोर आपल्या पुढ्यात बसणारी स्त्री असेल तिला लज्जा उत्पन्न होईल असा आपण अश्लील शब्द वापरला तर आपल्या भूमिकेला काहीच अर्थ नाहीये कारण आपण भूमिकावर तोंड करून बोलत असतो आणि समोरची स्त्री जेव्हा मान खाली घालून असते तेव्हा कुठेतरी आपल्याला लज्जास्पद वाटेल असं त्याचं भूमिकेत करताना मध्ये असं तर मला वाटतं. पण सर्रास मी नावं सुद्धा घेऊ शकतो पण ऑन स्टुडिओ आहे मी त्यामुळे मी नावं घेणं टाळतोय. पण बरेच कलावंत जे स्वतःला लौकिक प्राप्त म्हणतात हे सर्रास या गोष्टी करतात. हो तर साहिल गडबडले काय बोलावं त्यांना कळत नाहीये कारण ते मी ज्येष्ठ कलावंत म्हटल्यामुळे कनिष्ठांना ज्येष्ठांचा आदर करायचा असतो ही दशावताराची संस्कृती आहे. त्यामुळे त्यांनी तो प्रश्न थांबवला त्या प्रश्नाला उत्तर देणं नाकारलं पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव रसिका तुम्ही बघा बरंच काही सांगून जातात. शब्द वाचून कळणे सारे शब्दांच्या पलीकडचे. आपण पुढे जाऊया. दशावतारामध्ये प्रवास करत असताना आपण नागरीची भूमिका सुद्धा सक्षमपणे आणि समर्थपणे रसिकांच्या भेटीला आणली. अगदी त्या बाकड्यावरून पेटीपर्यंत उड्या मारणं असेल किंवा कोणताही आधार न घेता गरज फिरणं असेल किंवा नागरीसारखे फुटकार टाकणं असेल ह्याच्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही तुमच्यामुळे रसिकांना मिळाल्या. हो कारण नागरीची भूमिका म्हणजे वैशिष्ट्य त्याचं म्हणजे माझे गुरुवर्य म्हणजे तुमचे पण मित्र मयूर गवळी
हे आमचे संचालक कंपनीचे डिरेक्टर दशावतार नाट्य मंडळ, तेव्हा ते दरवर्षी नवीन भाग काढतात. तेव्हा मी त्यांना विचारतो कुठचा भाग काढला, ते मला बोलतात की तुला कोणती भूमिका पाहिजे. तर सगळ्या भूमिका झाल्या. मी म्हटलं आता मला वेगळं काहीतरी नागिन वगैरे दे. तेव्हा त्यांनी नागिनीची भूमिका काढली आणि मला सांगितलं तुला नागिन आहे म्हणून. तेव्हा पहिले 2-3 नाटकं मला म्हणजे हवं तसं परफॉर्म करता आलं नाही, म्हणजे कळलं नाही काय करायचं. मग तो मला सांगायचा असं असं करायचं म्हणून. कारण मी नागिन भूमिकेचं सर्व म्हणजे जे हे आहे माझं जे मिळालेलं म्हणजे कौतुकाची थाप आहे ती मी मयूर गवळी यांना दिली. कारण त्यांच्यामुळे त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी तशी भूमिका केलेली. कारण मयूर गवळीला सुद्धा जरी आम्ही वर्गमित्र असलो तरी मी त्यांना माझ्या गुरुच्या जागी मानतो, कारण त्यांच्यामुळे आता मी इथपर्यंत येऊ शकलो. खरंच खूप धन्यवाद. आणि तुमचं गुरुंबद्दल असलेली निष्ठा किंवा मित्र जरी असला तरी तो गुरुसमान त्याला आपण मानून त्याच्याकडून अनेक गोष्टी शिकता येतं. हे साहिल तुमच्यामुळे आज रसिकांना कळलं. बऱ्याच वेळी मुलाखत घेत असताना काही कलावंतांच्याकडून असं निदर्शनास येतं की दशावतार मस्तरी थोडस त्याच्यामध्ये राग करणं, द्वेष करणं असं थोडंसं आपल्याला दिसतं. पण दुसऱ्या बाजूला आज तुम्ही हे उदाहरण लोकांसमोर आणलं की दशावतारेमध्ये जसं मत्सर केला जातो तशा हाताला हात देऊन सुद्धा कर्तृत्वाच्या शिखरावर पोहोचवता सुद्धा येतं. आणि या ठिकाणी तुम्ही मयूर गवळी यांचं नाव आदरानं घेतलं की जे तुमचे वर्गमित्र आहेत, पण ते कारिवड्या दशावतार नाट्य मंडळाचे विद्यमान संचालक असले तरी पण दशावतारमध्ये वेगळ्या प्रकारची आख्यानं करत असताना समोरच्या कलावंतांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे ते जाणतात आणि तशा प्रकारच्या भूमिका देतात. मग नागिन जेव्हा तुम्ही रंगभूमीवर सादर केली तेव्हा तुम्हाला विशेष कोणते परिश्रम घ्यावे लागले? तेव्हा परिश्रम म्हणजे मी म्हटलं त्याने मला सांगितलं तुला नागिन ही भूमिका देईल, पण तू इतरांपेक्षा वेगळं मला काहीतरी करून दाखवायला पाहिजे. त्यामुळे मी विचार केला आणि मग तशी भूमिका केली. म्हणजे वेगळीच नागिन प्रेक्षकांसमोर आणली आणि मला भरपूर म्हणजे कौतुकाची थापाई मिळाली. म्हणजे जेव्हा मी गेल्या वर्षी तो नागिनीचा भाग करत होतो तेव्हा मला 60,000 पर्यंत बक्षीस झालं. अरे वा, खरंच अभिनंदन. म्हणजे आमच्या दशकातली एकटी नागिन 50,000 क्रॉस करू शकते हे साहिल तुमच्या माध्यमातून करतात. या आर्थिक गोष्टी कोण सांगत नाही, पण तुम्ही खरं साधे साधे कलावंत सगळंच मोकळं करून तिथे बसताय. साहिल, तुम्ही पर्णिका नावाची व्यक्तिरेखा सुद्धा त्याच ताकदीनं साकार केली. आम्हाला आधी त्या पर्णिकेची स्टोरी सांगा, नेमकी पर्णिका काय आहे? सर, पर्णिका काय म्हणजे पर्णिका म्हणजे एक पाताळभुवनाची राजकन्या आहे. आणि पाताळभुवनातील राजकन्या म्हणजे त्यांची देवी कात्यायनी देवी असं म्हटलं जातं. पाताळभुवनेश्वर जे असतात खरं आहे त्यांची. आणि मी राजकन्या असते पाताळभुवनातील आणि मी पार्वती मातेची भक्ती करते. आणि पार्वती मातेची भक्ती करते हे माझ्या म्हणजे वडील असतात त्यांना समजतं. आणि त्यावेळी ते मला बोलून घेतात आणि विचारतात तू कुठे गेली असते. मी म्हणतात देव गावरांनी असते. तू कोणाची भक्ती करत होते? माझ्यासमोर खोटं बोललं असतं तुझ्या रक्ताची शपथ आहे म्हणून सांगतात. तेव्हा मी खरं सांगते मी पार्वती मातेची भक्ती करत होते म्हणून. तेव्हा ते मला तिथे मारतात, तुला वडिलांचा स्वाभिमान नाही म्हणून तुझी कात्यायनीची भक्ती करतात आणि तू पार्वती मातेची भक्ती करतेस आणि तर तू पाताळभुवनातील आहेस, असं केलंस तर मी तुला जिवंत ठेवणार नाही म्हणून. तरी पण मला 3 दिवस देतात. ते 3 दिवसात तुझ्या मतात परिवर्तन झाल्यानंतर तुझ्या जीविताचं काही खरं नाही म्हणून. नंतर 3रा दिवस येतो आणि मी घाबरलेली असते पर्णिका आणि मी एकांत वासात जाते आणि आई पार्वतीचा धावा करते की आई हा 3रा दिवस आहे माझ्याकडे शेवटचा. तेव्हा तेवढ्यात तिथून बाबा येतात आणि मारतात मला, तू मारतात आणि मग तुझी नावे देतो आणि सांगतो की तुझी मुलगी भक्ती करणं थांबवणार नाही. तेव्हा मग राजा काहीतरी तुझं करायला पाहिजे. मग तो माझे वडील माझं लग्न म्हणजे भक्ती बंद करावी म्हणून एका आंधळ्याची भिकाऱ्याची करून देतात स्वतःच्या मुलीचं. आणि जेव्हा मुलीची करून देतात जबरदस्ती लग्न करून देतात आणि मला ढकलून निघून जातात, तेव्हा तो प्रसंग असतो ना तो खऱ्याच डोळ्यात पाणी आणणारा असतो. तेव्हा म्हणजे तो मागा गेल्यानंतर ते मी बोलतो म्हणजे ना तो प्रसंग मला म्हणजे तुम्ही आता बोलू शकता का? मग जरा प्रेझेंटेशन म्हणजे उभं न राहता बसूनच प्रेझेंटेशन करून दाखवा. म्हणजे जेव्हा ती मला ढुकलून जातात त्याच्यानंतर बाबा 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 तुमच्या कन्येला पोरकी करून जाऊ नका. अहो बाबा काय केला ते? स्वतःच्या कन्येला खोल दरीत ढकलून तुम्ही निघून गेलात. अहो गरमीची मारावी आणि क्षणभरात एखाद्या कोणत्या विहिरीत ढकलून द्यावं तसा प्रसंग तुम्ही माझ्या जीवनात आणला हो. तुमच्या आडा माणसाचा गोळा
या सब क्षणमध्ये विचार न करता एका आंधळ्याशी भिकाऱ्याशी माझं लग्न करून दिला. बाबा बाबा तुमच्या कलेला कसं जगावं, कशी राहू मी सांगा ना बाबा. एका आंधळ्याशी भिकाऱ्याशी लग्न करून जर मी संसार मांडला असेल तर ही सारे लोक माझ्याकडे बोट दाखवतील, हसतील माझ्यावर. एक माता मुलातील राजकन्या एका आंधळ्याशी संसार करते म्हणून बोट दाखवतील बाबा. आई पार्वती माते तुझी भक्ती करते त्याचे प्रायश्चित्त मला हेच दिलं का? अगं आज पडू लागल्या दिनापासून आजपर्यंत तुझी अहोरात्र सेवा केली त्याचे प्रायश्चित्त मला हे दिलं का? लहानपणी जेव्हा भातुकलीचा खेळ खेळत होते ना तेव्हा मला सुद्धा वाटायचं माझा नवरा हा लाखात एक असावा, देखणा असावा, सुकुमार असावा, मला सांभाळून घेणारा असावा. पण आता जे काही घडलं त्याने सारं काही विस्कळीत झालं. माझ्या इच्छा आकांक्षा साऱ्या काही संपल्या. आज माझेच बाबा माझ्यासाठी पक्के वैरी ठरले. देवा कशी जगू मी सांग ना. देवा असं जगणं देण्यापेक्षा मरण दिलं असतं तर फार बरं झालं असतं. नयन कमलातून अश्रुधारा वाहतात आणि अश्रूतून राक्षस निर्माण होतात आणि मला ओरबडण्याचा प्रयत्न करतात. पण काय झालं तुझं आयुष्य? आणि त्याच वेळी मन स्तब्ध होतं आणि मला जाणीव करून देतं. पण नाही, संपली नयनातील आसव. जरी माझ्या बाबांनी माझं लग्न एक आंधळ्याशी आणि भिकाऱ्याशी करून दिलं असलं तरी सुद्धा मी एक स्त्री आहे. मला मनभाव नाही. एका बाजूला माझं सुख माझ्या नेत्रासमोर फेर धरून नाचतंय तर दुसऱ्या बाजूला भले मोठे राक्षस मला आपल्या जवळ होण्याचा प्रयत्न करतात. मग एक स्त्री व्यक्तिगत स्वातंत्र्यानं नक्कीच वागू शकते म्हणून मी त्यांना ठामपणे जाऊन सांगेन हे लग्न म्हणजे माझ्यासाठी भातुकलीचा खेळ आहे. माझं भावी जीवन मला सुंदर बनवायचंय म्हणून मी त्यांच्याकडे प्रार्थना करेन. माझ्या भावी जीवनाची भीक मागेल की माझं जीवन मला सुरळीत करायचंय, क्षमा करा मला. या लग्नाचा स्वीकार मी नाही करू शकत. खरंच हे आमच्या कोकणचे सगळे गंधर्व आहेत. म्हणजे अगदी पुरुष असताना सुद्धा स्त्रीचं दुःख, तिच्या व्यथा, तिच्या वेदना जनमानसासमोर मांडणं आणि दुसऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू काढणं इतकी ताकद या मातीनं या लोकांना बहाल केलेली आहे. एवढं साधन असतं म्हणजे एक स्त्री होणं किती कठीण असतं ते बघा. आणि कोणतेही स्क्रिप्ट नाही. आमच्या पडद्याच्या मागे कोणताही कलावंत नाही. आम्ही दोघं त्या ठिकाणी आहोत आणि आम्ही मुलाखत घेताना कोणत्याही स्क्रिप्ट शिवाय कसं दशावतारामध्ये चाललं जातं. तुम्हाला फक्त तुमचं कॅरेक्टर दिलं जातं आणि त्या कॅरेक्टरला उंचीवर देण्याचं सगळं काम हे त्या संबंधित व्यक्तीचं असतं. ती व्यक्तिरेखा एका उंचीवर नेणं, रसिकांच्या मनामध्ये पोहोचवणं आणि ते काम साहिल आज सातत्याने करतायत. त्यांची पर्णिका आपण आज मुलाखतीच्या माध्यमातून बघितली. कधीतरी संधी मिळाली तर त्याची पर्णिका तुम्ही मुद्दाम स्टेजवर बघा कारण इथे वातावरण तसं नाहीये. कारण संगीत साथ खूप महत्वाची असते. संगीत साथीबद्दल तुमचं मत काय? कशी असली पाहिजे संगीत साथ? म्हणजे संगीत साथीबद्दल विचार केला तर आमच्या संगीत साथीबद्दल प्रश्नच नाही. तुमच्या संगीत साथीबद्दल नाही, मी एकंदरीत कलावंत दशावतारी कलावंतांना संगीत साथीचं म्हणजे संगीत साथ किती आवश्यक असते? प्रत्येक म्हणजे 90% संगीत साथीची दशावतारात आवश्यकता असते. जेव्हा कारण आपण एखादी म्हणजे दुःखी भूमिका जेव्हा आपण रंगमंचावर करतो तेव्हा दुःखी आपण सूर देणं महत्वाचं असतं. पार्श्वसंगीत आपल्याला म्हणजे आपण जेव्हा दुःखी बोलतो तेव्हा एखादं दुःखी गाणं वगैरे पार्श्वसंगीत म्हणणं ते महत्वाचं असतं. ते जेव्हा पार्श्वसंगीत आपल्याला मिळतं जेव्हा आपण संभाषण करताना किंवा बोलताना तेव्हा जो प्रवेश होतो तो संगीत साथीमुळेच होतो. त्यामुळे संगीत साथीचा 90% तरी तुमच्या यशामध्ये वाटत आहे आणि हे तुम्ही मानता? हो मी मानतो. आणि मला आता जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या संगीत साथीबद्दल तुमचं मत काय आहे? आमच्या संगीत साथीबद्दल मत म्हणजे आमची संगीत साथ खूप सांभाळून घेणारी आहे. म्हणजे एखादं नवीन गाणं असेल आता समजा गोव्याला नाटक असेल तर आम्ही काय म्हणतो एखादं नवीन गाणं बोलत आहे इकडे गाणं म्हटलं की नंतर इकडे म्हणजे महाराष्ट्रात चालवता येतं.
तिकडे गोव्याला म्हटल्यावर. त्यामुळे संगीत एखादं नवं गाणं असलं आणि नवं गाणं स्टेजवर बोलायला गेलं तर पटकन स्वर लक्षात येत नाही आणि कळत नाही कसं म्हणायचं ते. तेव्हा आमचे संगीत साधवाले आहेत ते स्वर काढून येणार अगोदर म्हणजे गाणं आम्ही शब्द म्हणतो, आता एखादं गाणं म्हणायचं असेल त्याचे शब्द आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा ते स्वर आधी काढून येतात, त्यामुळे समजतं की गाणं कसं म्हणायचं आहे ते. त्यामुळे आमच्या संगीत साथीचा माझ्या भूमिकेशी म्हणजे 100% त्यांचं योगदान आहे. आणि नागिनी भूमिका त्यांच्यात जे पार्श्वसंगीत देतात मला म्हणजे हालचाल करण्यासाठी जे देतात ना, त्याच्यामुळे कुठेतरी माझी नागिन लोकांपर्यंत पोहोचली असं मला वाटतं. खरंच खूप छान. तुम्ही आता मगाशी मला असं कळलंय की आपण दशावतारामध्ये रात्रीचं काम करता आणि सकाळचा जॉब करता. मला या एकंदरीत तुमच्या जॉब आणि दशावतार ही जी तारेवरची कसरत आहे ती कशी काय करता, तुम्ही कुठे कामाला जाता? मी सर यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल CBSE स्कूल आहे तिथे कार्यरत आहे. तिथे काम संपल्यावर मी संध्याकाळी नाटकाला जातो, कारण जरी नोकरी असली तरी ही कला आहे आणि ती कला म्हणजे किती त्रास झाला तरी म्हणजे सोडण्या जीवावर येतो. हो, व्यसन लागले. त्यामुळे आता मी समजा नोकरीला आहे, चांगला म्हणजे वेतनही घेतो तरी सुद्धा कला म्हणून मला सोडायला जमत नाही आणि घरच्यांचा विरोध नाहीये, मला घरचे सांगतात नाटक सोडू नको. मग तुमच्या तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करता, ज्या ठिकाणी तुम्ही एम्प्लॉय म्हणून काम करता, तिकडचे मॅनेजमेंट असतील त्यांचं तुम्हाला कसं सहकार्य लागतं? त्यांचं पण सहकार्य असतं मला, खूप पाठबळ असतं. ज्यावेळी मी सांगतो की माझं असं नाटक आहे, मला लवकर जायचंय, तेव्हा ते लगेच जाणून सांगतात मला, कारण कलेला सुद्धा ते जास्त प्राधान्य देतात. त्याच्यामुळे त्यांचा पण सपोर्ट मला खूप आहे. आम्ही खरंच या ठिकाणी आभार माने भोसले पॉलिटेक्निक CBSE जे स्कूल आहे त्यांचं, कारण तुमच्या लोकांना सॅल्यूट आहे माझा. एक लोक कलावंतांना त्याच्या कलेपासून तुम्ही बाजूला न ठेवता त्याला जो प्रोत्साहन देताय, त्याला जे सपोर्ट करताय, याबद्दल खरंच ही माती तुमची आजन्म ऋणी राहील. कारण अशी लोक जेव्हा असतात कलावंतांना जाणणारी, कलेची जाण असणारी, तेव्हाच खऱ्या अर्थाने कला वृद्धिंगत होते किंवा वाढते. त्यामुळे त्यांनाही मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो. मी तुम्हाला यानंतर असे प्रश्न विचारेन की तुम्ही ज्या मालवणी भूमिका केल्या त्या मालवणी भूमिकेमधले काही डायलॉग जर रसिकांसमोर ठेवला तर त्यांनाही त्याचा आनंद घेता येईल, कारण तुमची आम्ही गाणी ऐकली, परदेशाचं दुःख ऐकलं. आता एखाद्या विनोदाची झलक आपण जरा बघूया. म्हणजे आता एखादा राजकर्ता असतो, मी जेव्हा राजकर्ता लग्न करायचं असतं आपल्या मुलाचं, तेव्हा तो गावकार आणि गावकऱ्यांना बोलवतो आणि तेव्हा आम्ही गावकार आणि गावकऱ्या तिथे दारावर येतात तेव्हा गणपतीतून संभाषण करून दाखवतो. तुम्ही खडे घेऊन येतात माका असे काय ते गमना नाही तुमका लगत कसं सगळीकडे पुणे जर मोशे का की बरं राजा त्यांच्या पाया पडावं नाही ते करवत ना पुणे जर मोशे काय तुम्हाला भरला फटकेचा वाका तो तुम्हाला गमत नाही. हे राजा काय राजाला पाया पडते अगोदर परत पडते आता उठते, हो राजांच्या पाया पडत नाही ते तुम्हाला करवणार. करवणार हा एक शब्द म्हणजे मालवणी सगळं संमिश्र असतात, त्यामुळे रसिक असतात. कारण आम्ही ओरडणार जुनी माणसं पण करवणार म्हणतात, ओरडणार असं कोण जास्त म्हणत नाही. त्यामुळे मी जे शब्द आहेत जुने शब्द ते लपून कुठेतरी बसले ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो. खूप सुंदर प्रयत्न आहे. खरं तर नटसम्राट मच्छिंद्र कांबळे ज्याने ही मालवणी भाषा 7 समुद्रापलीकडे नेली, ती मालवणी भाषा माझ्या दशावतारामध्ये सुद्धा आता तुमच्यासारखे युवा कलावंत ते त्याचा पाईप बनवून ती भाषा जोपासण्याचा किंवा ती भाषा जनमानसात पुन्हा एकदा वृद्धिंगत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. तुमच्या प्रयत्नांना करून सॅल्यूट, सलाम. साहेब, एखादं म्हणजे घरची लोक तुम्हाला कशी काय मदत करतात या सगळ्या गोष्टी? घरची आयुषमुळे मी दशावतारात आलो, कारण मी जेव्हा मला पहिल्यांदा न्यायला आलो तेव्हा मी मागच्या त्याला पळून गेलो होतो. तर भीती वाटत होती त्यावेळी की मला नेऊन काय घडतील वगैरे काय देखील काय आईवडी मला आई नव्हती. त्यामुळे घरच्यांचा मला आईचा सपोर्ट आहे तो, आणि आता सगळ्यांचा सपोर्ट आहे. आता लग्न ठरलं त्यामुळे तिचा म्हणजे बायको तिचा सपोर्ट आहे, ती सांगते नाटक सोडू नको, बाकी काही सोडलं तरी चालेल. अभिनंदन, शुभेच्छा तुमच्या जीवनासाठी मी ऍडव्हान्स मध्ये देतो. प्रहारच्या वतीनं, प्रहारच्या टीमच्या वतीनं, मायबाप रसिकांच्या वतीनं. तुम्ही दशावताराकडे कसं बघता? सध्या म्हणजे दशावतार अजून चांगलं दशावताराला दिवस येणं गरजेचं असेल तर
काय केलं पाहिजे? म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे जे म्हणजे पौराणिक कथा आहेत ना आणि जे नाटकाचं कथानक आहे त्याच्या बाहेर जाता कामा नये. म्हणजे पौराणिक आहे ते पौराणिकच नाटक केलं पाहिजे. आणि समजा एखादी भूमिका असेल, विनोदी भूमिका असेल, ते तिथे अच्छी शब्द वगैरे टाळले पाहिजे. मुळात म्हणजे जी चाकोर आहे त्याच्या पुढे जाता कामा नये, कारण ती चाकोरीच्या पुढे गेलं तर आपलं मग दशावतार कलाकुठे गालबोट लागेल. त्यामुळे विनोदी भूमिका असेल आता कोणतीही भूमिका असेल, एखादी वेड्याची भूमिका असेल तर वेड्याची भूमिका असताना म्हणजे आपण मर्यादा पाळली पाहिजे आपण, तर दशावतार कला कुठेतरी टिकू शकेल असं मला वाटतं. खूप छान, अत्यंत मार्मिक मुद्दे या ठिकाणी साहिल्याने आपल्या समोर मांडले की दशावतार सादरीकरण करत असताना आपल्याला मर्यादेचं भान असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या मर्यादेचं उल्लंघन न करता जर आपण दशावतार सादर करू तर निश्चितच आपल्याला एक चांगले दिवस येतील. कारण सर आपण आमिषाच्या भरात ज्यावेळी आम्ही आमिषाच्या भरात स्टेजवर काही करतो, पण दुसऱ्या दिवशी नंतर जेव्हा हे चुकीचं आहे तेव्हा आधीच वाटतं जर आपण हे पाऊल पुढे नाही टाकलं असतं तर बरं झालं असतं. तुमच्याबद्दल असं कधी प्रसंग आला का? माझ्याबद्दल तसा प्रसंग कधी आला नाही, कारण आमच्या म्हणजे पेटीवर आमचे संचालक डोळे असतात, त्यामुळे ते डोळे मोठे केल्यानंतर भीती वाटते, त्याच्यामुळे अश्लील शब्द कधी येतच नाही. इतक्या गोड गळ्याचा आणि सुरेल वादनानं जे सगळ्यांना मंत्रमुग्ध करतात त्यांना मोठे डोळे करता येतात का? हो, ते म्हणजे माझा वर्गमित्र आहे त्यामुळे त्याचं आणि माझं संभाषण असतं ते म्हणजे वेगळं असतं. म्हणजे चार चौकात बोलताना आपण दोघांना आम्ही एकांना मान देऊन बोलतो, पण एकत्र असताना आमचं संभाषण असतं त्यावेळी तो मला सांगतो असं करायचं नाही, हे बोलायचं नाही, ते बोलायचं नाही, मी सांगतो तेवढंच बोलायचं, मग तुझी भूमिका कशी होणार ती बघ. त्यामुळे जेव्हा संचालक म्हणजे कंपनीचा संचालक जेव्हा हार्मोनियम वाजवत असतो तेव्हा भूमिका कलाकार घाबरूनच त्याला भूमिका, म्हणजे असं सगळ्या ठिकाणी जेव्हा मालक त्या ठिकाणी असतो तेव्हा एक दडपण असतं, एक दडपण असतं. जेव्हा चुकून काहीतरी आलं असेल तर नंतर पाठीमध्ये येऊन जेव्हा ओरडतात ना तेव्हा अगोदरच आपण बंधन आपल्यावरच ठेवलं तर बरं होईल असं मला वाटतं. म्हणजे असं समजा मालक जेव्हा समोर असतो, आता तुम्ही अशा कोणत्या मालकावर काम केलं का जो मालक तुमच्याबरोबर कलावंत म्हणून आहे? आता सध्या आहेत माझ्या सुहास गावडे म्हणून हे दशावतार नाट्यमंडळाचे कलाकार आणि माऊली दशावतार नाट्यमंडळाचे कलाकार मालक सचिन बाबू यांच्यासोबतही काम केलं. त्यावेळेचा अनुभव कसा असतो? हो, त्यावेळी त्यांनी भूमिका केली होती की हार्मोनियम वाजवता, त्यांची इच्छा होती की माझ्याबरोबर एकदा तरी विनोदी भूमिका करणार, त्यावेळी त्यांनी माझ्याबरोबर भूमिका केली होती. असे बरेचसे काही नाना प्रभू काका आहे त्यांच्याबरोबर सुद्धा भूमिका केली वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ असेल. पण मला असं विचारायचं आहे की जेव्हा तुमच्याबरोबर रंगणारे कलावंत असतात तोच मालक असतो तेव्हा वातावरण कसं असतं? तेव्हा मालक आमचे सुहास गावडे मालक आहेत, ते सुद्धा गुरुवर्यच आहेत. तेव्हा त्यांना ते मला सांगतात मी स्टेजवर मला मालक वगैरे काही म्हणायचं नाही, म्हणजे तुम्हाला मी आता नवरा बायको तशाच संदर्भात बोलायचं, मालक म्हणून सांगतात, त्याच्यामुळे एवढं दडपण येत नाही. असं सांगितलं तर दडपण येत नाही सांगितलं तर दडपण येतं. नंतर नाटक संपल्यानंतर गाडीत बसणं ओरडतील तर असं दडपण येतं, पण आधीच मी विचारतो असं बोलतो तर चालेल का, तेव्हा म्हणजे हे सगळं आधी विचारून घेऊनच तुम्ही प्रेझेंटेशन करता. हो, म्हणजे एखादी नवीन भूमिका तुमच्या वाट्याला आली जी तुम्ही पूर्वी कधीच केली नाही, मग ती सादर करत असताना कितपत दबाव असतो किंवा कसं तुम्ही ते फेस करता? पहिल्यांदाच जेव्हा भूमिका येते तेव्हा भीती वाटते. म्हणजे आपण म्हणजे जेव्हा आम्ही मेकअप करतो तिकडे ना सगळं आठवतं म्हणजे काय काय बोलायचं ते, आणि जेव्हा एंट्री मारतो तेव्हा काही आठवत नाही, नवीन भूमिका असते तेव्हा, आणि तेव्हा शब्द देत नाही ना काय बोलायचं. नंतर तिकडे जेव्हा आम्ही स्टेजच्या पाठीमागत होते तेव्हा सगळं आठवतं, त्यामुळे असं एक दडपण येते जेव्हा नवीन भूमिका अंगावर येते तेव्हा. जेव्हा तुम्ही भूमिका करत असता तेव्हा तुमच्या समोर दिग्गज कलावंत जर बसलेले असतील तुमच्या अभिनय करत तेव्हा वातावरण कसं असतं? तेव्हाचं वातावरण म्हणजे जेव्हा स्पर्धाची नाटकं असतात तेव्हा दिग्गज कलाकार येऊन समोर बसतात, तेव्हा म्हणजे असं दडपण येतं की आता काय बोलत काय नको, एखाद्या शब्द चुकला आणि समजा तिकडे गिराडा येऊन विचारलं काय उत्तर दे, तेव्हा भीती वाटते आणि असं म्हणजे शब्द सुचत नाही काय बोलायचं ते, आणि एकदा लक्ष केलं त्यांच्यावर झालं की दुसऱ्या वेळेला त्यांच्याकडे बघतच नाही, म्हणजे त्या वाट्याला बघायचंच नाही असे प्रसंग पण आहे. म्हणजे रंगला तरी पण पूर्णपणे प्रेशर असतोच सगळ्या गोष्टीचा, आणि तो प्रेशर घेऊनच आपल्याला भूमिकेतून पुढे पुढे जावं लागतं. म्हणजे थोडक्यातच मला पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून द्यावी वाटते ते उदयराणे तोरसकर यांची. ते उदयराणे तोरसकर बोलता बोलता मला सहज बोललेले होते की जेव्हा मी करणं अनेक वेळा केलाय पण
तयारी करावी लागते. तुमचं म्हणणं काय? हो बरोबर आहे. मी भूमिका करताना पहिल्यापासून तयारी करावी लागते, कारण आज जर भूमिका चांगली केली तर वर्णिकांनी आज चांगली केली उद्या तेच शब्द येत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मग सांगतात म्हणजे बाजूचे काल भूमिका मस्ती केली आज तशी झाली नाही, तेव्हा कुठेतरी कमीपणा वाटतो, कारण कालचे शब्द तेच येत नाही महत्वाचा. आणि म्हणजे रंग देताना स्टेजला असते तेव्हा शब्द सुचतात, कुठेतरी रंग देताना असते तेव्हा शब्द सुचत नाही, तेव्हा म्हणजे काल भूमिका सांगितली आज अशी काय झाली तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं. खरंच खूप सुंदर, अत्यंत दिलखुलासपणे या ठिकाणी साहिल आपल्याबरोबर बोलताना दिसत आहेत. त्यांनी अनेक विषय या दशावतारी कलाक्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला दिले. जेव्हा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तेव्हाचा आनंद कसा होता? खरं तर सर आनंद म्हणजे जेव्हा मी इन्स्टिट्यूट नावडी दशावतार म्हणजे कार्यरत होतो आणि गोव्याला नाटक होतं नांद्रे येते आणि तिथे नवीन कथानक काढलेले युग पोलीस म्हणून, आणि मला भूमिका आलेली मंजुळा पाहिजे वेश्या भूमिका होती, नवीनच नाटक होतं आणि त्यावेळी मी ती भूमिका केली, ते नृत्य केलं आणि म्हणजे हावभाव वगैरे जे असतात म्हणजे एखादी नृत्य असतात त्याचे हावभाव असतात ती केलेले. तेव्हा माझे गुरु आहे त्यांनी मला तेव्हा पेटीवरून उठून बक्षीस दिलेलं, तेव्हा तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. म्हणजे त्याला म्हणजे इतकं एखाद्याला आपण इम्प्रेस करू शकतो तेव्हा म्हणजे माझे त्यांनी शिकवलं, त्यांनीच उठून मला म्हणजे पेटीवरून उठून बक्षीस दिलं, एक नंबर पेक्षा मोठं वाटतं ते. खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं या सगळ्यासाठी कौतुक. साईल आपण बराच वेळ बोलतो, थांबणं गरजेचं आहे कारण ही चर्चा कधी थांबणार नाहीये. त्यामुळे एक युवा कलावंत म्हणून तुम्ही तुमच्या नंतर येणाऱ्या युवा पिढीला किंवा तुमच्या बरोबर आहे तुमच्याबरोबर असलेल्या तुमच्या समकक्ष जे लोक आहेत त्यांना नेमकं काय सांगाल? साऱ्यांना मी एकच सांगेन की आपण भूमिका करताना भूमिकेचं भान राखून गेलं पाहिजे. जेव्हा आपल्याला राजकारण्या भूमिका असते तेव्हा राजकारण्याच केली पाहिजे, जेव्हा विनोदी भूमिका असते तेव्हा विनोदी भूमिका केली पाहिजे. पण विनोदी भूमिका करताना आपण समोर प्रेक्षक बसल्या त्यांचा विचार केला पाहिजे, कारण सगळेच पुरुष नसतात, तिथे स्त्रियाही असतात आणि म्हणून आपण भान ठेवून भूमिका केली पाहिजे जेणेकरून आपल्यालाही कौतुक होईल आणि रसिक जाण्याच्या टाळाही पडतील. कारण शाबासकी आणि खंजीर पाठी तर उभसला जातं, त्यामुळे आपण भान ठेवून भूमिका केली पाहिजे असं मला वाटतं. खूप सुंदर साईल, तुम्ही खूप छान विवेचन केलं की शाबासकी आणि खंजीर हे दोन्ही पाठीमागूनच दिल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. साईल खरंच मनपूर्वक धन्यवाद. आपण ज्या प्रकारे दशावताराच्या कलाक्षेत्रात प्रवास करतात तो कलाक्षेत्रातला प्रवास खरंच तुमचा खूप सुंदर आहे. आपण अनेक भूमिका तुमच्या उद्या नव्याने वाटायला येतील, त्या भूमिकेला सुद्धा तुम्ही योग्य प्रकारे द्याल याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही या ठिकाणी आपला व्यस्त वेळापत्रकामधला वेळ काढून या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी आम्हाला मुलाखतीसाठी तयार झालात. खूप छान छान गोष्टी तुमच्या मागचे असलेले जे न दिसणारे हात आहेत ते हात आज रसिकांसमोर दिसले, त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक तुमचा आभार व्यक्त करतो. तुमच्या ज्या आईनं तुमच्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे त्या मातेसमोर नतमस्तक होतो. त्याचबरोबर तुमचे गुरुवर्य फक्त मयूरजी गवळी असतील, त्याचबरोबर सुहासजी गावडे असतील. नाव घ्यायचं लागलं, बोला ना. माझे आमचे मंडळ असले कौशल्य नसते ते पण म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहेत, पण जे एखादी भूमिका माझी समजा मी करत असेल तर ती भूमिका माझी म्हणजे काय चुकलं असेल तर त्याने मला ती भूमिका नंतर फोन करून असं तो शब्द चुकीचा बोलला ते शब्द बदल हा प्रवेश असा करू नको. कौशल नेस्ती म्हणून आहे माझा मित्र आवडता, त्याने सुद्धा मला खूप सहकार्य केलं. रसिक मायबापांना विनंती करून एक छोटासा प्रश्न विचारतो, तुम्हाला राहत नाहीये तुमची चुकी कोणी सांगितली तर? नाही राहिले का? कारण मला शिकायचं आहे, चुका सुधारायच्या आहे. खरं तर दशावतारामध्ये तुम्हाला चुका सांगितलं की तुम्ही 7 अंगावर यावा खुदकर तसे अंगावर धावता. नाही सर, पण माझं तसं नाहीये, कारण मला चुका मला विचारायला आवडतात, म्हणजे असं कसं बोल आणि मी गप्प समोर सकाळच्या पुढे त्यांनी मला सांगितलं म्हणजे कोणी असं काय केलं मी गप्प राहतो, शांत राहतो, कारण माझं त्यावेळी चुकलेलं असतं. नंतर मी दुसऱ्या दिवशी विचार करतो मी काय बोलायला पाहिजे, परत माझं चुकलं ते पण माझं चुकीचं असेल तर मी ते स्वीकार करतो, नाहीतर मग चुकीचं नसेल तर मी सांगतो कसं माझं चुकलं म्हणजे कसं करायला पाहिजे ते मला सांगा, मी कसं करेल. त्यामुळे माझी चूक असते तेव्हा तो मला माझा मित्र कौशल नसेल सांगत असतो असा शब्द बोलायचा. रसिकाने एखादी चूक येऊन सांगितली तर तरी सुद्धा मी स्वीकार करेल. मग हे शहाणपण सगळ्यांकडेच येऊ दे, ते प्रत्येकाचा सर मनाचा प्रश्न आहे. कारण काही तुमच्या दशकामध्ये कलावंत आहेत ते स्वतः इतके स्वयंसिद्ध आहेत
की आम्ही करतो तेच 100% सत्य आहे? हो, असे काही काही आहेत. कारण आता समजा मला कोणतरी विचार आला तर मी सांगणार म्हणजे तू कोण मला सांगणार, तुला काय माहिती दशावतारातलं, मला एवढी वर्ष दशावतार मध्ये झाल्यानं ते काय मला शिकवणार, असंही कोणी बोलू शकतो. आणि जो एखादा मान खाली करून ऐकून पण बोलू शकतो, जर त्याला पुढे जायचं असेल तो ऐकूनही घेतो, जर आपलं चुकीचं असेल आणि नसेलही तरी. कारण ऐकून घेणं हा मोठा शहाणपणा आहे, तेव्हाच माणूस मोठा होतो असं मला वाटतं. खरंच तुमच्या संस्काराला मी धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आला तर तुमचे सगळे गुरु, त्याचबरोबर सुधीरजी तांडे असतील किंवा अनेकांनी तुम्हाला ज्यांनी घडवलं, जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हात असतील, त्या सगळ्यांना त्या ठिकाणी मनस्वी अभिवादन करतो. आपल्या पुढच्या दैदिप्यमान वाटणीसाठी प्रहारच्या टीमकडून मी शुभेच्छा देतो. आपल्या पुढचा प्रवास असा सुंदर व्हावा, चांगल्या चांगल्या भूमिका तुमच्या वाटेला यावी आणि त्यांना तुम्ही चांगला न्याय द्यावा आणि आम्हाला दशावताराच्या क्षितिजावर साहिल नावाचा हिरा सदोदित तळपताना दिसावा, या आशावादासह मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा पुनश्च एकदा आभार, मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार सर.